मटण आणण्यासाठी, मसाला आणण्यासाठी, खोबरं आणण्यासाठी त्रास घेतलाय ना फक्त तुमच्यासाठी, कारण की नवीन यूट्यूब चॅनल चालू केलाय, त्याची पार्टी द्यावं. तर मी समाधान पवार, आज आपण या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे. आजपासून आपण डेली ब्लॉगिंग म्हणजे मी काय काय करतो माझी फॅमिलीमध्ये आणि सर्व व्हिडिओ आपण बघणार आहे की कशा पद्धतीने आमची शेती आहे, आमचं काम होतं, कलरिंगचं काम होतं, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या चॅनलवरती बघणार आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ह्याचबरोबर आपण हा चॅनल मराठीमधून काढत आहे. पहिला आपला हिंदी चॅनल आहे, तर तुम्ही बघित नसाल तर आता जाऊन बघा. त्याचबरोबर ह्या चॅनलवरती रोजचा एक व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, थोडंसं आम्ही पाठीमाग बघित आहे की तुम्ही खरबूज लावलेलं आहे, खरबुजाची थोडीफार माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला चालू करूया. त्याचबरोबर आंघोळही केलेलं नाही मित्रांनो. मेन म्हणजे आज हा चॅनल चालू केलेला आहे, त्यामुळं आज आपण उरकून आपल्याला मटण आणायचं यायचं आहे. मटण आणूया आणि पार्टी करूया. तुम्ही पण मटण खाल्ल्यासारखं करा, नसेल तर तुमच्या घरी आणून खावा आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलची पार्टी करा. तर चला व्हिडिओ पुढे बघूया की काय काय होतात गोष्टी, या सर्व पाहूया आजपासून डेली. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर एकदा लाईक बटन करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. बॉबी जातीचं खरबूज आता ह्याला जवळपास 30 ते 35 दिवस झाले आहेत लावून. तर आता ह्याची पण आपण माहिती पाहणारच आहे पुढे जाऊन. त्याचबरोबर आपण आता जाणार आहे मटण आणायला, कारण की कामाला जायला खूप उशीर होतोय. त्यानंतर आपण ह्याची माहिती पाहूया. त्याचबरोबर ह्याचं काही शॉर्ट्स आहेत चांगले. हे बघा एवढे मोठे आलेले आहेत खरबूज, खायला यायचं बरं का आपण. हे बघा आमचं घर, हेच आमचं फार्म हाऊस. म्हणजे ही फार्म आणि ही हाऊस, ह्याला म्हणतात फार्म हाऊस. बघा मित्रांनो, मी आंघोळ करायला लागलो होतो तोपर्यंत ताई म्हणली, ताई म्हणजे आमच्या आईला आम्ही ताई म्हणतो, ताई म्हणली अगोदर मटण घेऊन या, जात शिजू टाकती, म्हणजे 9 वाजता तुला कामाला जायच्या अगोदर तयार होईल. त्यासाठी मी बिना आंघोळ करताच हायास मटण घ्यायला आलेलं आहे. एक आंघोळ करायची मध्ये मित्रांनो माझ्यासाठी एक युद्ध जिंकल्यासारखं आहे. माझी आंघोळ पूर्ण झाली म्हणजे एक युद्ध कंप्लीट जिंकल्यासारखं झालं. मित्रांनो, तुमची काय कंडिशन असते नक्की सांगा. चला तर आता मी मटण घेऊया, त्यानंतर डायरेक्ट घरी जाऊ आणि इथून पुढे काय होतं बघूया. खोबरं मसाला पण आणखीन आणत बसायचं का मी? मटण आणा, ते आणा, खोबरं पण आणा. मटण आणलं नाही तोपर्यंत आता खोबरं आणायला. रुपयाचा दे, रुपयाचा. 5 पेक्षा मोठा नाही का? 5 पेक्षा मोठा दे. 5 वाला दे, मग 2 दे 5 वाला. मटण आणण्यासाठी, मसाला आणण्यासाठी, खोबरं आणण्यासाठी त्रास घेतलाय ना फक्त तुमच्यासाठी, कारण की नवीन यूट्यूब चॅनल चालू केलाय, त्याची पार्टी द्यावं तुमच्यासाठी, म्हणून हा प्रयत्न चालू आहे मित्रांनो. तर चला आता आंघोळ करूया, नंतर मटण खाऊया. झालं तयार, आता माझी आंघोळ पण झाली. आता चला खाऊया आणि जाऊया कामाला. बघू शकता मित्रांनो, आता मी आलो होतो मगुदामध्ये, कारण की आजोबांना सोडायचं होतं, आजोबांना जायचं आटपाडीला. आता जाणार आहे माघारी. माघारी जात असताना सोनके तलाव लागतं मित्रांनो. तलाव इतकं एवढं छान वातावरण आहे मित्रांनो, आपण तिथे जाऊन पाहूया. मी आजोबाला सोडायला ह्या रोडने इकडे गेलतो, म्हणजे महुदाला गेलतो वर सोनक्यातून. आता आलेलं आहे सोनक्याचं तळं बघायसाठी. आणि आपलं घर राहतं ते म्हणजे त्या साईडला, इथून त्या साईडला, म्हणजे असा रोड जातो. तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे, दाखवणारच आहे. पण ह्या तळ्यावरती एवढं मस्त आहे मित्रांनो. हे तळ्याची ही साईड आणि ह्या साईडने आपण ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस
परत उत्कृष्ट मारलेला फटका 4 रनच्या दिशेने बॉल जात आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. 2 रन पूर्ण झालेले आहेत. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. पुन्हा चौथीचा प्रयत्न, चौथी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. अंतर तरुण चौकार ठीक आहे. मित्रांनो, दुपारी मॅच बघून आल्यानंतर जे 3 वाजता झोपलो होतो ते आता उठलो होतो. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मला. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.